सभापती महोदय, सगळ्यांना न्याय माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला आहे। देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, त्यांनी सर्वांना न्याय दिला आहे। फक्त माझी विनंती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला गुरगुरण्याची क्षमता बनवणारा आमचा जो गुरु आहे, शिक्षक आहे, तो उपेक्षित राहिला असं मला असं वाटायला लागलंय। काल सुद्धा सभापती महोदय काल सुद्धा बघा आझाद मैदानावर घडली घटना मी आपल्या लक्षात आणून दिली। जालना असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, तिथे सुद्धा आज काही लोकांनी आपल्या पगारासाठी, आपल्या स्वतःच्या उपजीविकेसाठी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले। मला आपल्याला सांगायचं की आपल्याला माझी विनंती, हात जोडून विनंती आहे की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून द्या। मला विश्वास आहे ते निश्चितपणे उद्या आपल्या अधिवेशनाचा जरी शेवटचा दिवस असला तरी राज्यघटनेच्या या संविधानाच्या आधारावर आपण त्यांना जर सांगितलं तर ते आमच्या शिक्षकांचं भलं करतील आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ती परिपूर्ण काम करतील असा मला पूर्ण विश्वास आहे। महोदय, मी जास्त काय बोलणार आहे, फक्त एक कविता, संविधानावरती कविता कोणी बोललेली नाहीत, पण मी एक कविता या ठिकाणी बोलून थांबणार आहे। कोटि कोटि कंठ से निकली एक ही स्वर धारा है, सबसे न्यारा सबसे प्यारा सुसंविधान हमारा है। शत शत नवल प्रणाम तुम्हें, एक तुम ही सहारा है, बहते दरिया में नावों का सुंदर एक किनारा है। समता का अधिकार दिया, शिक्षा का उजियारा है, नारी को सम्मान दिलाकर उज्जवल भविष्य संवारा है। न कोई राजा न कोई प्रजा, लोकतंत्र अति प्यारा है, दुनिया में गुनगुना तुम्हारा नीति बड़ा ही न्यारा है। जीव जंतु पशु पक्षी का भी जीवन तेरे द्वारा है, हर पन्ने के धाराओं से मिट गया अंधारा है। देश का गौरव गरिमा है तू, काशी चर्च गुरुद्वार है तू, संविधान का पन्ना पन्ना तेरा और हमारा है। भीमराव की चली लेखनी दूर हुआ अंधियारा है, सबसे न्यारा सबसे प्यारा सुसंविधान हमारा है।